मुंबईतल्या धरणांमध्ये 88.49% इतका पाणीसाठा आहे। विहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर ही धरणं ओव्हरफ्लो आहेत। सातही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा पाहायला मिळतोय। नागपूरसह परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात आहे। हवामान विभागानं आज विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं देखील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। तर चंद्रपूरमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष खबरदारी बाळगली जाते। तर भंडारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे। पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ आहे। गोसेखुर्द धरणाचे 33 गेट हे आता 0.5 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढला आहे। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्री दरवाजे उघडले जाणार आहेत। आज संध्याकाळच्या दरम्यान हे दरवाजे उघडले जातील अशी माहिती आहे। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढतोय। गेल्या वर्षीपेक्षा 1.21 टीएमसी जास्त पाणीसाठा आहे। जलसंपदा विभागानं ही माहिती दिली आहे। कोल्हापूरमध्ये पावसाची ही आता संततधार सुरू आहे। पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर हा कायम आहे। पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 6 इंचांवर आहे। राजाराम बंधाऱ्यासह 42 बंधारे पाण्याखाली आहेत। तर कोल्हापूरमध्ये अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी ठेवून विसर्ग वाढवा। इरिगेशन फेडरेशनचं कोल्हापूर पाटबंधारे विभागाला तसं निवेदनच आहे। तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूरचं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।